आणि देशासाठी ज्याचं अत्यंत महत्त्व आहे अशा विषयांचा ब्रेकथ्रू मिळाल्यामुळे आजची प्रेस कॉन्फरन्स आपण घेत आहोत। त्याच्यामध्ये आपल्या हातीतून विशेषतः मुंबई मनमाड मध्य प्रदेश मार्गे विश्वासर या ठिकाणी जात असणारी पेट्रोलियमची पाईपलाईन, ज्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचं उच्च दाबाचं पेट्रोलियम तिथून घेऊन जातात। ज्या पाईपलाईनमध्ये प्रेशर हा खूप जास्त असतो, कारण खूप लांबपर्यंत त्याला घेऊन जायचं असतं आणि त्याच्यामध्ये काही झालं त्याचे परिणाम ते प्रचंड भयानक आहेत। त्याची दाहकता लक्षात घेता, परिणामाची दाहकता लक्षात घेता त्या पाईपलाईनला कुठल्याही स्वरूपाचे डॅमेज केल्यानंतर त्यामध्ये सेन्सर हे प्रॉपरली बसवण्यात आलेले आहेत, परंतु प्रत्येकजण त्याच्यावर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि सेन्सर असतील तरी सुद्धा त्याला ओव्हरटेक करून जर थोड्या प्रमाणात जर लिकेज असेल तर ते सेन्सरमध्ये येत नाही, हे त्यामध्ये काही ऐकून आलं। हे लक्षात घेऊन काही सराईत लोकांनी त्या पाईपला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला, क्लॅम्प करण्याचा प्रयत्न केला, त्यातून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला। त्या गेल्या महिन्यातला विषय आहे, याच्यामध्ये खूप वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली होती। BPCL कडून या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर त्याची तक्रार नोंदवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्या बाबतीमध्ये हा प्रकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्याला माहिती आहे, टेक्निकल माहिती आहे, अशा लोकांच्या आधारावर हा सर्व प्रकार करण्यात आलेला असल्यामुळे याच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करण्याची आवश्यकता होती। गेल्या आठवड्यामध्ये BPCLचे बरेच अधिकारी माझ्याकडे आले होते आणि आता गांभीर्य त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये जर अशा स्वरूपाचं काही सुरू झालं तर याच्यामध्ये एखादी भयानक मोठी घटना घडू शकते, त्याचे पर्यावसन हे कित्येक लोकांच्या जीवामध्ये होऊ शकतं। तर ह्या गोष्टी होऊ नयेत आणि अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा, लोकांचं जीवनमान वाचावं, त्यातून कुठलीही घटना होऊ नये या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिलं गेलं। याच्यासाठी विशेष टीम मनमाडचे प्रभारी अधिकारी SDPO यांनी या बाबतीमध्ये विशेष टीम स्थापन केले आणि अतिशय शिताफीने या सगळ्या गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर असं निष्पन्न झालेलं आहे की साधारणतः टोटल 7 आरोपी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्याचा जो संपूर्ण प्लॉट आहे कशा पद्धतीने केला या बाबतीमधली माहिती उपलब्ध झालेली आहे। त्यामधला जो मुख्य आरोपी आहे त्याला कल्याण या ठिकाणाहून, दुसरे गोवंडी मुंबई या ठिकाणाहून काही आरोपी उचललेले आहेत आणि 2 आरोपी हे लोकलचे आहेत। या लोकलच्या आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। बाकीचे 2 आरोपी सुद्धा लवकरच अटक केली जातील। या बाबतीमध्ये त्यांनी जे क्लॅम्प लावले होते, पूर्ण पाईपला क्लॅम्प लावून त्यामध्ये एका तासामध्ये साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुरुवातीला होती, परंतु वॉल्व होते ते बंद चालू करता येत होते, त्यामुळे त्याची क्षमता वाढवता येऊ शकते। त्यामुळे सुरुवातीला त्यांनी टेस्टिंग टाईप केलेलं होतं आणि नंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची आणि डिझेलची चोरी होण्याची शक्यता होती। याच्यामध्ये सुरुवातीलाच हा तपास लागलेला असल्यामुळे भविष्यात याच्यामधून होणारे मोठे जे रेपरकेशन आहे ते टाळण्यामध्ये मनमाड पोलीस आणि संपूर्ण आपले जे नाशिक ग्रामीणचे संपूर्ण LCP आणि इतर सर्व अधिकारी आहेत यांना याच्या बाबतीत यश मिळालेलं आहे। AMP चॅनलला सबस्क्राईब करा।